अशा व्यक्तीला देण्यात येत आहे ज्यांनी लालबागचा राजा, सावरिया.com, रणभूमी, श्रीमंत दामोदर पंत या मराठी आणि मॅरिड टू अमेरिका या हिंदी, ओ मारिया या कोकणी चित्रपटात नृत्य दिग्दर्शक म्हणून भूमिका पार पडली. ढोलकीच्या तालावर दमदमादम, छोटे चॅम्पियन, एकापेक्षा एक, अप्सरा आली आणि जोडीचा मामला या दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमात त्यांनी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे. उत्कृष्ट कथ्थक डान्सर असलेले हे प्रभूती आशा जोगळेकर, इंदुमती लेले, जॉन बुरुट, रशिया, जोहाना इजिप्त यांच्याकडून त्यांनी नृत्याचे धडे घेतलेले आहेत. कथ्थक नाट्य अलंकार, श्रीनगर मणी, बृहन्मुंबई पोलीस सेवा समिती, दैवज्ञ समाज जनतेचा पुरस्कारही त्यांना लाभलेला आहे. 1 2 4 दिवसा तू रात्री मी, 4 दिवस प्रेमाचे, धुंद बेधुंद, कदंबाच्या झाडाखाली काय बाय सांगू, बहुरूपी, पुन्हा सही रे सही, शीत अशी सौ, सासू माझी ढासू आदी मराठी नाटकात भूमिका आणि कोरिओग्राफी केलेली आहे. मराठी सोबतच इंग्रजी, गुजराती आणि हिंदी रंगभूमीवर काम केलेले मयूर वैद्य या धन्यवाद. एकता सांस्कृतिक मंचाचे मी आभार मानतो ज्यांनी मला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे आणि तो पुरस्कार मला मिस्टर आणि मिसेस भिंडे यांच्याकडून मिळाला याचा मला खरंच खूप आनंद होत आहे. आणि तुमच्या आग्रहास्तव मी 2 मिनिटांमध्ये हे खरं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. छोटीशी गोष्ट, जेव्हा हा पुरस्कार मिळतो तेव्हा तर जबाबदाऱ्या वाढतात असं मला वाटतं आणि तिथे खरीच यशाची पहिली पायरी आणि कार्य करण्याची पहिली पायरी सुरू होते असं मला पर्सनली वाटतं. आणि मला असं वाटतं की ह्याच्या पुढे कदाचित माझ्यासमोर अजून खूप प्रश्नपत्रिका पडल्यात आणि त्याची उत्तरं आता मला सॉल्व्ह करायची आहे. मी माझ्या आईचे आणि वडिलांचे आभार मानतो ज्यांनी मला ह्या कलेसाठी प्रोत्साहन दिलं आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद माझ्या ह्या कलेद्वारे दिली, निर्माण केली याबद्दल. आणि माझा आवडते प्रेक्षक, माझे लहान फॅन्स, माझे मोठे फॅन्स आणि माझे वृद्ध फॅन्स यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो ज्यांनी इतके वर्ष माझी नृत्य कला पाहतायत आणि मला ही जोपासण्याचे प्रोत्साहन देत आहेत त्याच्याबद्दल. आणि ह्या संस्थेचे मनापासून मी आभारी आहे की ज्यांनी हा गौरव करून मला अजून एक ताकद दिली आहे लढण्याची, ते म्हणजे नृत्य क्षेत्रात अजून काहीतरी महत्त्वाचं कार्य करण्याची. मला माहीत नाही कार्य काय, परंतु त्याचा शोध मी नेहमी घेत राहील आणि असंच जगासमोर एक वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यासमोर येत राहील हेच मी फक्त तुमच्याकडे आशा बाळगतो. थँक्यू सो मच.